नमस्कार मंडळी. आज शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गेल्या आठवडाभर झाला मी गावी आहे, दापोलीमध्ये आहे, सुट्टीवरती आलेलो आणि त्यानिमित्त इकडे फेरफटका मारताना पर्यटन स्थळं फिरताना एक गोष्ट सातत्याने जाणवली आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आज हा शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे. बघायला गेलं तर पर्यटन आपल्याकडे खूप आहे दापोलीमध्ये. अगदी लाडघर, कर्दे सर्वीकडेच पूर्णपणे आहे. तर काही गोष्ट अशी सातत्याने जाणवून आली की या आठवड्याभरामध्ये जवळजवळ 4 ते 5 ॲक्सिडेंट मी बघितलेत आणि खूप सारे पर्यटक इकडे येतात. त्या पर्यटकांना ही रिक्वेस्ट म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. तर जरी तुम्ही आमच्या दापोलीमध्ये येतात, तुमचं स्वागत आहे, मनापासून हार्दिक स्वागत करतो. बट सीन असा आहे की इकडे आम्ही गाववाले आहोत, आम्हाला इकडचे रस्ते त्याचप्रमाणे वेडीवाकडी वळणं जी आहेत, कुठे वळण आहे, काय आहे, आम्हाला सर्व टोटली माहीत आहे. बट जेव्हा बाहेरच्या पर्यटक गाड्या इकडे येतात, ज्या स्पीडने त्या गाड्या चालवल्या जातात, तर कुठे ना कुठे त्या स्पीडवरती तुम्ही लिमिट म्हणजे एक स्पीड लिमिट किंवा त्याच्यावरती कुठेतरी तुमचा ताबा असला पाहिजे. कारण की तुम्ही एवढ्या स्पीडने गाड्या चालवता आहात इकडे की अक्षरशः खूप सारे ॲक्सिडेंट होत आहेत इथे दापोलीमध्ये आणि आउटसाईड खूप होत आहेत. जसा तुम्हाला रस्ता मोकळा भेटत तसं तुम्ही गाड्या तुमच्या पळवतात. सो प्लीज या गोष्टीवर तुम्ही थोडं लक्ष द्या. थोडं स्पीड मेंटेन ठेवा. दापोलीमध्ये आलं तुमचं हार्दिक स्वागत आहे. थोडं स्पीड मेंटेन ठेवा, जेणेकरून ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होतील आणि तुमचासुद्धा प्रवास सुखाचा होईल आणि आमचं जीवनसुद्धा सुखाचं होईल. एक दापोलीकर म्हणून आज मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून. धन्यवाद.